हॅलो गाईज, नमस्कार. मी वनिता. तर पुन्हा एकदा माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर चला गाईज, तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये सगळं सांगणार आहे मी रेसिपी कसली येते. तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर गाईज, तर आजची रेसिपी आहे आपली घाटभाजी. म्हणजे आमच्याकडे घाटभाजी बोलतात त्याला, तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट करून नक्की सांगा. पण नक्की घाटभाजी कसली बनवतात हे तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये सगळं दाखवणार आहे. ही आहे आपली हरभऱ्याची वाळलेली भाजी. याची ओली भाजी पण लोक खूप आवडीने खातात. ही भाजी खूप कमी लोकांना आवडते, पण खूप छान लागते केली तर. आज तीच भाजी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. आणि यासाठी मी लागणारं साहित्य घेतलं आहे. शेंगाचं कूट, लसूण, जास्त काही लागत नाही त्याला. आणि बघ, ही भाजी म्हणजे कशी करतात, जशी आपण ओली भाजी जसं आपण शेतामध्ये हरभरा पेरतो तेव्हा ती थोडी अशी उतरून आली का त्याची कवळी कवळी भाजी अशी खुडून त्याची भाजी करतात. आणि तीच भाजी नंतर खुडून वाळवतात आणि अशी पावडर करतात. हे बघा, म्हणजे गावाकडे खूप लोक भाजी वापरतात, खातात सुद्धा. इकडे खूप लोकांना कमी माहीत असेल, तर म्हटलं ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर झालीच पाहिजे. तर चला आता आपण लगेच रेसिपीकडे वळूया. एक टोप ठेवला आहे मी आणि त्यात तेल टाकते. एक चमचा तेल टाकलं आहे. त्यात थोडा जिरा पण टाकते. आणि आज लसूण घेतला आहे, हा सुद्धा टाकायचा आहे. एकदम सोपी पद्धती भाजी बनवायची. तर आपण थोडा लसूण आपण होऊन देऊ. आणि याच्यात आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे. जेवढी आपल्याला भाजी बनवायची तेवढी. पाणी नंतर टाकायचं नाही. जेवढी आपल्याला भाजी पाहिजे तेवढं पाणी त्यातच टाकून घ्यायचं. ही भाजी टाकायची अगोदर. तर तुम्हाला भाजी थोडीच बनवायची आहे, तर मी एवढंच टाकते. गॅस फुलच ठेवायचा आहे. आता याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आणि राहिलेलं हे मसाले टाकायचे. हळद अर्धा चमचा, लाल तिखट, अर्धा एक चमचा. तुम्ही लाल तिखटाऐवजी तुम्ही जर हिरवी मिरची वापरली तरी चालेल, काही हरकत नाही आहे. आता याला आपण चांगली उकळी होऊन देऊ. तर बघा, चांगली उकळी आली. गॅस काही कमी फुलच ठेवायचा आपल्याला. आता हा जो शेंगाचा कूट आहे हा मी सगळा टाकणार आहे. तो पण आपण चांगला याच्यात उकळून घेऊ. आणि जी भाजी आहे ती आपण शेवटला टाकायची आहे, कारण की ऑलरेडी कसं आहे आपण ही पावडर करून घेतो, त्याच्यामुळे तिला जास्त शिजवायची गरज लागत नाही. फक्त एक दोन उकळी आली का झालं. फक्त हे मसाले आहे हे चांगले उकळून घ्यायचे आपल्याला अगोदर. आणि ही भाजी ह्याच पद्धतीने करतात. तुम्ही गावाला किंवा कुठे कोणाला जरी विचारलं ही भाजी कशी करतात, तुम्हाला ही जी मी हा जो तुम्हाला व्हिडिओ दाखवते ह्याच पद्धतीने बनवतात. फरक एवढाच आहे, मी लाल तिखट टाकली आहे पावडर. तुम्ही जर हिरवी मिरची टाकायची टाकू शकता. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा आपण ही भाजी वाळवतो तेव्हा आता ही माझ्या आईने मला दिली आहे. तर ही माझ्या आईने वाळून अशी हातावर चोळून आणि मग तिने मला करून दिली आहे. मग तुम्ही वाळलेली भाजीची सुकी भाजी पण करू शकता. आता मी याला आमच्याकडे घाटभाजी बोलतात, तुमच्याकडे याला म्हणजे हरभऱ्याची भाजी, पातळ रस्सा, तुम्हाला जे काय बोलतं ते मला कमेंट करून नक्की सांगा. आता हे बघा, चांगली उकळी आली. याला तर उकळलेलं आहे चांगलं आहे. आता पण ही भाजी आहे याच्यात टाकून देऊ थोडी थोडी. आणि चांगलं मिक्स करून घेऊ. भाकरीसोबत, भातासोबत खायला खूप छान लागते. आता ही तुम्हाला अशी दिसते. आणि याच्यामध्ये थोडं आपल्याला चण्याचं पीठ पण टाकायचं आहे. तर आपण हे 2 चमचे चण्याचं पीठ घेतलं हे पण आपण याच्यात टाकूया. जेव्हा मी ते हरभऱ्याची भाजी टाकली तुम्ही त्यातच जरी चण्याचं पीठ मिक्स करून टाकलं तरी चालतंय. आता आपण याला चांगले एकजीव करून घेऊ. तर आपण चांगलं उकळून देऊ. तुम्ही जेवढं चण्याचं पीठ जास्त टाकाल तेवढं ते घट होतं.
मग तुमच्यावर तुम्हाला जास्त घट पाहिजे की थोडं मीडियम पाहिजे, तर मी थोडंच टाकले. तर आपण याला चांगली उकळी येऊन देऊ. तर गाईज हे बघा, आपली भाजी रेडी आहे. बघू शकता मी थोडीच बनवली होती. तर मी गॅस बंद करते. ते बघा वाटीत काढून घेऊ. हे बघा, खूप छान लागते. एकदम चपातीसोबत म्हणा, भाकरीसोबत म्हणा किंवा भातासोबत. कधी कधी आपल्याला भाजीचा प्रश्न पडतो, बाबा आता रोज रोज भाजी काय करायची, काय खायची. ही खूप छान लागते. जास्त करून ह्या भाजीचा पावसाळ्यासाठी करतात लोक. पावसाळ्यामध्ये खूप छान लागतं. तुम्ही ही रेसिपी माझी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक करा. तर गाईज तुम्हाला हा माझा व्हिडिओ, ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला नेहमी सांगत असतं की माझी रेसिपी तुम्हाला कशा वाटतात, त्या निश्चित बघू नका. तुमच्यासाठी बघण्यासाठी मी तुमच्यासोबत शेअर करते. याकरता की त्या तुम्हीसुद्धा ट्राय केल्या पाहिजेत. आणि एकदम सिंपल पद्धतीने ते मी रेसिपी बनवते की जेणेकरून तुम्हाला जास्त अडचण नाही आली पाहिजे असं. तर ही आजची रेसिपी पण एकदम सिंपल पद्धतीने आहे आणि खूप कमी लोकांना ही रेसिपी माहीत असेल, कदाचित माहिती असेल, पण मी माझ्या अंदाजानुसार सांगते तुम्हाला. तर ही कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.